एकीकडे राज्यातल्या अनेक भागांमध्ये सध्या पाणी टंचाई निर्माण झालेली आहे, तर दुसरीकडे जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न उभा ठाकलाय आणि त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचं तर कंबरडच मोडलंय। पशुखाद्याच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत, तर उष्णतेमुळे दूध नासण्याचं प्रमाण देखील वाढलंय। अशा दुहेरी संकटात राज्यातले शेतकरी सापडले। पाहूयात या सगळ्या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। सांगा दुधाचा व्यवसाय करायचा कसा? चारा मिळेना, दुधाला दरही मिळेना, शेतकऱ्यांचं कंबड मोडलं। महाराष्ट्रातला सर्वात दुर्गम जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख। यंदाच्या अवकाळी पावसानं इथल्या पशुपालकांचं कंबड मोडलंय। अवकाळी पावसामुळे चाऱ्याचं पीक सडून गेलंय आणि जो चारा साठवला होता तोही अतिवृष्टीमुळे कुजून गेलाय। त्यामुळे पशुखाद्य आणि चाऱ्याच्या किमती वाढल्या। चारा महाग असल्यामुळे आम्हाला या वर्षी दुधाचा व्यवसाय परवडत नसला, कारण की पशुसाठी आम्हाला दुसरा चारा वगैरे आता भेटत नाही। पाऊस एवढा जास्त म्हणजे पहिल्यामध्ये कमी पडला, त्याच्यानंतर एवढा जास्त पडला की तो येणारा जो चारा आहे त्याचे आमचे नुकसान झाले। दूध उत्पादनाच्या तुलनेत खर्च प्रचंड वाढलाय। त्यामुळे दुधाचा व्यवसाय कसा करायचा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय। ग्रामीण भागात दुधाला फारसं गिराईक नसतं आणि शहरात जायचं तर खर्चही वाढतो। त्यातच उष्णतेमुळे दूधही लवकर नासतंय। चाऱ्याचा भाव फार काही वाढत चाललेला आहे। सुका चारा पण तेवढाच महाग झालाय, त्यामुळे आम्हाला स्वतः आमच्या शेतात ओल्या चाऱ्याचं नियोजन करावं लागतंय। ग्राहकांना चांगलं दूध मिळावं याच्यासाठी आम्हाला भरपूरसा खर्च करावा लागतो। तेव्हा दुधाचे भाव आणि आताच्या दुधाच्या भावामध्ये कंपॅरेटिव्हली तेवढे भाव वाढलेले नाहीत, त्यामुळे त्यांना सुद्धा परवडेल असं काहीतरी विचार व्हायला पाहिजे। कारण विशेष म्हणजे जे जीएसटी वगैरेचे जे आहेत त्याच्यामुळे सुद्धा त्यांचे रेट्स बऱ्यापैकी वाढलेले आहेत, कारण सगळीकडे जीएसटी लागल्यामुळे तो रेट वाढलेले आहेत, तर त्याचा सुद्धा शासनाने विचार करायला हवा। तर दुसरीकडे पशुखाद्याच्या किमतीही मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत। त्यामुळे पशुपालकांचा खर्च वाढतोय। खर्च निघावा म्हणून दुधाच्या किमती वाढवाव्यात, तर विक्रीही कमी होतीये। दुधाचे दर गगनाला भिडलेले आहेत, हे सर्वसामान्य ग्राहकांना न परवडण्यासारखं आहे। कोणत्याही परिस्थितीत जर शासन सर्व ठिकाणी अनुदान देत असेल तर आमच्या शेतकऱ्यांना चाऱ्यासाठी तरी अनुदान द्यावं किंवा दुधाच्या दरावर तरी अनुदान द्यावं, जेणेकरून सर्वसामान्य ग्राहकांना ते परवडण्यासारखं राहील आणि शेतकऱ्यांनाही परवडण्यासारखं राहील। एकंदरीत नंदुरबार जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत। त्यातच तणनाशक फवारणीमुळे चाराही कमी प्रमाणात उपलब्ध होतोय। त्यामुळे जनावरांच्या चाऱ्यासाठी सरकार काही सोय करतंय का याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत। पल्लवी प्रकाशकर, लोकशाही मराठी, नंदुरबार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।